उत्कर्ष पत्रकार समिती जी आहे त्यांच्या खरंच आजपासून उत्कर्ष या 2025 मध्ये नक्कीच होणार आहे. कारण नील हॉस्पिटलची हॉस्पिटॅलिटी ज्यांना मिळते आणि त्यासाठी आमच्या शुभदाताई आहेत ज्यांनी एक उदार मनाने इथे आपल्या सगळ्यांना बोलवलंय. तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला हे जे काही कार्य सुरू आहे यामध्ये उत्कर्ष सगळ्या समाजाचा करण्यासाठी आणि त्या समाजाच्या उत्कर्षासाठी जे आपण लेखणी वापरतो, कारण लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे असं म्हटलं जातं. पण ही जी लेखणीची ताकद आहे ती तेव्हा आहे जेव्हा खऱ्या अर्थाने सकारात्मकता त्या लेखणीमध्ये उतरेल आणि ती लेखणी सर्वांना सकारात्मक विचार करायला लावेल, यावेळेला ही खऱ्या अर्थाने होईल. आणि म्हणूनच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची जी मीडिया विंग आहे, आमच्या 21 विंग्स आहेत, त्याच्यामध्ये जी मीडिया विंग आहे ही मीडिया विंग हे कार्य करते. आणि म्हणून परमपिता परमात्मा लाभत नाही तोपर्यंत लॉक उघडत नाही. आणि अशी काही तोंडाला कुलपं लावलेली असतात ती काढण्यासाठी पण कळ दाबायची असते, पण कुठली कळ दाबायची हे पण समजायला पाहिजे. आणि ह्याच्यातले सर्वश्रेष्ठ पत्रकार आहेत, खूप चांगले आहेत. एकच उदाहरण देतो. आम्हाला जायचं दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला, तर ब्रह्माकुमारीमध्ये आम्ही जेव्हा मीडियाची कॉन्फरन्स असते आणि माझा अंदाज आहे की ह्याच्यातले शुभदाताई सगळे फॉर्म आलेले असतात, पण जे नसतील त्यांनी अवश्य. तर तिथे आम्ही सांगतो की एक पत्रकार जो होता तो इस्रायलला गेला होता, हॉटेलमध्ये राहिला. हॉटेलमध्ये राहिल्यावर तिथे हॉटेलमधून बघितलं त्यांनी तर मोठा बॉम्बस्फोट झाला. आता बॉम्बस्फोट झाला, भारतातला पत्रकार, त्याला वाटलं उद्या पेपरमध्ये काय होईल, फ्रंट पेज, रक्तपात, हाहाकार वगैरे वगैरे, ब्रेकिंग न्यूज, हे ते असं करून संपूर्ण पेपर भरून दिलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी पेपर उघडला तर 2 किलो वांग शेतकऱ्यांनी कसं पैदा केलं त्याची फ्रंट पेजला बातमी. तो आश्चर्य झाला. तो म्हटला अरे एवढा मोठा बॉम्बस्फोट झाला आणि पत्रकार 2 किलो वांग्यात कसं काय होतं. तो म्हटला बॉम्बस्फोट होता, त्याची काळजी घ्यायला आमची सिक्युरिटी आहे, पब्लिक पर्यंत पोहोचवायची गरज नाही, पण पब्लिक मध्ये हे पोहोचवायला पाहिजे इस्रायल सारख्या देशात, वाळवंटी भर देशात 2 किलो वांग्याची पैदाईच होते. हा पॉझिटिव्ह. आणि ही पॉझिटिव्ह जेव्हा आपण एखादी करतो, बऱ्याच वेळेला असं होतं की ब्रेकिंग न्यूज असतो, इंटरव्ह्यू असतो ना, तेव्हा मला हेच विचारायचंय, 2 पुढाऱ्यांना एकत्र आणायचं आणि टीका न करता ह्याच्यात तुम्हाला काय चांगलं दिसलं आणि ह्याच्यात तुम्हाला काय चांगलं दिसलं हे जोपर्यंत बघत नाही. नारद मुनींना वाल्या कोळीतला वाल्मिकी दिसला आणि म्हणून त्यांनी त्याला उपदेशला. आपण असंच केलं तर आपलं कल्याण होईल. आणि आपले सर्वश्रेष्ठ पत्रकार आहात, आपल्याला हात जोडून विनंती आहे की अशीच पत्रकारिता छान करा. पण रोज एक नियम जर का केला की आपण एक पॉझिटिव्ह बातमी द्यायची. प्रत्येकाने एक बातमी दिली. ती खारुटी जी आहे तिनं हा विचार नाही केला की माझ्या एका वाळूच्या कणाने सेतू कसं होईल. तिनं तिचं कार्य केलं. आपण सगळ्या खारुटी आहेत, राम तिथे बसलेला. त्यामुळे आपण याचा विचार नक्की करा. तेव्हा एवढंच बोलतो मी, आपली रजा घेतो. पुन्हा एकदा धन्यवाद. एकदा निवांतपणे जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आपल्याशी पुन्हा संवाद साधता येईल. आज खूप गडबड आहे, सॉरी बोलतो. कारण पत्रकारांना कुठेही एंट्री वर्ज नाही. प्रेस म्हटलं की जाऊन दे, प्रेस म्हटलं की जाऊन दे. प्रेसचे 2 अर्थ आहेत. एक प्रेस म्हणजे प्रेस पत्रकारांची, आणि प्रेस म्हणजे जाऊन दाबल्याशिवाय बाहेर निघत नाही. बरोबर आहे. असे हे पत्रकार, पण त्यांची सुरुवात जी झाली नारद मुनी झाली. कारण नारद मुनींना पण कुठेही जाणं वर्ज नव्हतं. एंट्री रिस्ट्रिक्टेड नव्हती. नारद मुनींना विष्णूंच्याकडे गेलं चालतंय, ब्रह्मदेवाकडे गेलं चालतंय, शंकराकडे गेलं चालतंय, सगळीकडे गेलं तरी चालतंय. पण एक फरक आहे. काय फरक आहे? नारद मुनींनी जी काही पत्रकारिता केली ती विश्वाच्या कल्याणासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी केली नाही, विश्वाच्या कल्याणासाठी केली. वाल्या कोळी जरी असेल तर त्याला घाबरून वाल्या कोळीला तुला मी मिळतो बघ कसा होतंय असं नाही म्हटले. वाल्या कोळीचा उपदेश केला आणि मग तो जेव्हा राम नाव घ्यायला लागला तेव्हा रामायण घडलं. वाल्या कोळी नसता तर रामायण झालं आणि नारद मुनी नसते तरीही रामायण झालं. त्यामुळे पत्रकार जसा इम्पॉर्टंट आहे, नारद मुनी जसे इम्पॉर्टंट आहेत, तरी ज्ञान कोणाला द्यायचं हे पण
आणि म्हणून तुम्ही खूप सुंदर पवित्र कार्य करता. पवित्र कार्य करता, इतके महान कार्य करता की बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहे. पण लोकांना काय द्यायचं आणि काय नाही याचं पण तारतम्य आपण ठेवायला पाहिजे. सध्या निगेटिव्हिटी खूप वाढली. निगेटिव्हिटी वाढली, TRP वाढतोय. त्यामुळे काय होतं, जेवढा TRP वाढेल तेवढं. पूर्वी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती ना, तेव्हा कोणीतरी एखाद्याला थप्पड मारली तर ती मारली, संपलं का. इलेक्ट्रॉनिक मीडिया झाल्यावर